नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा सकाळ सकाळची अमृताची चाललेली आहे देवपूजा मस्तपैकी अशी. तर आज पूर्ण मंदिरातलं देव तिनं पूर्ण बाहेर काढलेत आणि ती सगळी स्वच्छता चाललेली आहे. तर आता ही तांब्याची भांडी आहेत ना, ही पण खूप अशी म्हणजे खराब झाल्यासारखे वाटायलेत. तर आता ती पण पितांबरी तिनं आणलेली आहे, ती पण आपल्याला घासून घ्यायची आहे छानपैकी. आणि तांब्याची भांडी काय होतं माहिती आहे का, लगेच आज जर धुतले ना, जरा पाणी वगैरे पडलं की ते खराब होऊन जाते. तर आता मी इथं माझं पण जेवणाचं म्हणजे चालू आहे जेवण बनवायचं. तर सकाळी डब्बा वगैरे द्यायला लागतो. तर इथं चपात्या बनवून घेतल्यात, दूध इथं तापाय ठेवलेलं आहे. आणि बघू शकता पीठ पण मळलेलं आहे, कारण पीठ मळल्याशिवाय आणि 5-10 मिनटं मुरल्याशिवाय आपली चपाती तर छान होतच नाही. तर मग आता पीठ वगैरे मळून झाले, तोपर्यंत आपला चहा वगैरे थोडा बनवून घ्यायचा आहे. कारण मी काय करते, एकदमच चहा बनवते सारखं, मग प्रत्येक टाइम माझी आंघोळी, नंतर मिस्टरांची, नंतर मुलांची अशी होऊन जाते. त्यामुळे एकदमच सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्यानंतर मी नंतरच चहा बनवत असते. त्याच्या पहिलं आपलं बाकीची कामं सगळी करून घ्यायची आहेत आपणाला. तर आता इथं चपात्या पण बनवून घ्यायच्या आहेत, पण जरा आता वेळच आहे आपल्याला. तोपर्यंत गोळे वगैरे पाडून ठेवायचे आहेत त्याचे, चहा शिजोस्तोवर म्हणजे पटकन आपणाला लाटून घेता येते. आणि कुठली पण कामं जर पटपट जर आवरली ना तरच होतात, नाही तर रेंगाळ्यासारखं वागलं ना मग ते दिवसभर आपली कामं काही संपत नाहीत, त्यातच आपण गुंडाळून राहिल्यासारखं वाटतं. तर आता अमृताची देवपूजा तर करून झाली. आता चहा वगैरे शिजला की आता सगळेजण आम्ही चहा वगैरे घेणार आणि मग नंतर चपात्या वगैरे बनवून घ्यायच्या आहेत. आणि ह्या वेळेला काय केलं माहिती आहे का, चहापत्ती जरा वेगळीच आणली. आणि चहापत्ती जाड असल्यामुळं ना भरपूर वेळ असं तिला शिजवायला लागतं. नाहीतर मग बारीक चहापत्ती असली की लगेच पटकन चहा शिजतो, पण मोठी चहापत्ती असली ना चहा लवकर शिजत नाही. त्यामुळे असा बराच वेळ गेला चहा शिजवण्यात. तर आता चहा ओतून घेतला आहे, आता चहा घेणार आहे सगळेजण. तर या सगळेजण चहा घ्यायला. तर बघू शकता आता चपात्या लाटायला चालू आहेत माझ्या. मी काय करते, मोठ्या मोठ्या चपात्या बनवून घेते म्हणजे तवा भरून. छोट्या छोट्या 2 खाण्यापेक्षा आपलं एकच खाल्ली म्हणजे माणसांचं पोट भरलं पाहिजे. आणि हे टायमिंग आहे बघा दुपारचं 4 वाजायचं टायमिंग आहे. तर ह्यावेळी कसं कापण्या जरा लेटच झाल्यात, कारण आमच्याकडं सारखं सुतक म्हणजे पाहुण्यांची तर कोण ना कोणतरी वारलेलं असतं. त्यामुळं काय आम्ही अजून बनवलीच नव्हतं. आत्ता कापण्या वगैरे बनवाय मी चालू केलेत आता. तर इथं गुळाचं मी पाणी बनवून घेतलेलं आहे गरम करून. आणि थोडं यात बेसन पीठ, पुन्हा बडीशेप असते ना त्याची पावडर बनवून, विलायची पावडर, थोडं तूप कढवून टाकलेलं आहे, सगळं टाकले. आणि नंतर पूर्ण हलवून घेऊन आता पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला कापण्या बनवण्यासाठी. कारण असं व्यवस्थित जर आपण कापण्या बनवल्या ना तरच छान लागतात, नाहीतर मग त्या कडक होतात किंवा काय एकदमच असं नरम झाल्यासारखं होतात. तर आपलं बरोबर प्रमाण घेऊनच सगळ्या गोष्टी बनावं लागतात. तर बघा आता इथं गुळून आहे ना, हे मी चांगलं गरम करून घेतलं आहे, गार झालं आहे आता. पण चांगलं उकळून घेतलं बरं का पाणी, त्यामध्ये गूळ टाकला आणि मग नंतर गाळून वगैरे घेतलेलं आहे. कारण गुळामध्ये आपल्या काय पण घाण वगैरे असते ना, तर ते गाळूनच घ्यायचं छानपैकी. मुंगी चिकटलेली असते किंवा केसपाट वगैरे काय पण पडलेलं असतं त्याला. तर आता छानपैकी आता चांगलं हलवून घ्यायचं आहे मस्तपैकी, एकजीव करून घ्यायचं. आणि गुळाचं पाणी बघा घटमुट छान झाले तरच आपल्या कापण्या पण छान होऊन जातात. तर आता हे पूर्ण मळून घेते मी. आणि आपल्याला 5-10 मिनटं असं जरा मुरत ठेवायचं, म्हणजे भिजलं ना आपल्या कापण्या छान होऊन जातात. तर आता नंतर आता जेवणाचा आणि टाईम होत आले, आता जेवण आणि संध्याकाळी बनवायचं. तर आता पहिल्या मी कापण्या वगैरे बनवून घेणार आहे आणि नंतर मग जेवण बनवणार. बघू शकता आता पीठ छानपैकी आपलं मुरलेलं आहे एकदम असं. तरी पण जरा एक 5 मिनटं भिजायला ठेवायचं आहे, कारण चहा वगैरे घ्यायचं आहे. तर आता चहा वतलेला आहे, 4-4:30 वाजलेले आहेत बघा. तर आता लवकरच चहा बनवून पितो आहे आम्ही, कारण आता पावसाळी दिवस आहे. तर अशा प्रकारे लाटून मी कापण्या पाडलेले आहेत. तर तुम्ही कसं करता नक्कीच कमेंट करून सांगा. आणि इथं थोडं तेल काय घेतलं आहे माहिती आहे का, कारण हे तेल नंतर गोड होऊन जातं. तर आपल्या कापण्या गोड असतात ना, त्यामुळे तेल पण गोड होतं. त्यामुळे मी थोडंच तेल टाकलेलं आहे, थोडं तेल टाकूनच कापण्या तळलेल्या आहेत. तर अशा छान फुलल्या होत्या बरं का चांगल्या. आणि मी याला खसखस वापरली नाही, कारण आमच्या मिस्टरांना खसखस लावलेलं आवडत नाही. ते म्हणतात खसखस लावून कचकच लागतं, त्यामुळे पूर्ण मी सगळ्यालाच खसखस लावलेली नाही. तर अशा छानपैकी गोल्डन कलरच्या आपल्या कापण्या झाल्यात बघू शकताय. चांगल्या भाजावं लागतात, नाहीतर आतमध्ये कच्च्या राहिल्या ना तर पीठ खाल्ल्यासारखं लागतं आपणाला. पहिल्यांदा तेल असं कडक करून घ्यायचं आणि गॅस कमी करायचा आणि नंतर छानपैकी असं तळून घ्यायचं आहे. आणि अशा कडक पण झाल्या नाहीत बरं का, मऊ झालेत चांगल्या. मऊ म्हणजे कुसकुशीत झालेले आहेत.
आणि आमच्यात कोण म्हातारा माणूस नाहीत बरं का, कारण सगळ्यांचं दात वगैरे व्यवस्थित आहेत, त्यामुळं कडक जरी झाल्या तरी त्या खायला पण छान लागतात. तर अशा थोड्या थोड्या करून मी, आणि थोडं तेल टाकल्यामुळे नाही, तळायला पण बराच वेळ जातोय थोडं थोडं तळायला. तर ते जास्त मग आता ते उरलेलं त्यातनं म्हणजे उरलेलं गोड तेल आहे ना, आता नंतर ते गोडच काहीतरी बनवलं शिरा वगैरे तर त्यामध्येच वापरायचं. बाकी आपण भाजीला किंवा चपातीला तेल वापरू शकत नाही ते. आता बऱ्यापैकी बऱ्याच तळून झालेत बघा, आता थोड्या राहिलेत तर त्या पण आपणाला तळून घ्यायच्यात पटकन, आणि नंतर मग भात वगैरे, नंतर भाजी चपाती असं जे काय असेल ते सगळं आपणाला बनवून घ्यायचं आहे. तर मी काय केले, कापण्या करून कट करून आहे पेपरवर टाकले, ते एकदमच कट करून घेतलेले आहेत आणि मग नंतर थोडं थोडं असं तळायला चालू केलेले आहेत. तर आमची कापण्याची रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा, आणि एक व्हिडिओला लाईक करा बरं का, आणि नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा, आणि आमचा व्हिडिओ कुठनं बघताय ते पण आम्हाला सांगा, आणि आमचे व्हिडिओ छान वाटतात का नाही ते पण सांगा. आमच्या घरातले साधे सुधे व्हिडिओ असतात बरं का. आणि आता पाऊस तर कमीच आला आहे, आता आमच्याकडे काही जास्त मोठा पाऊस झालेलाच नाही, बारीकच पाऊस आहे. तुमच्याकडे पाऊस आहे की नाही नक्कीच सांगा. गेल्या वर्षी पाऊस भरपूर असा होता, पण ह्या वर्षी काही पाऊस नाही. सांगलीला वगैरे पाण्याचा पूर येत होता, लोकांची घरं वगैरे पाण्यात बुडत होते, पण यावर्षी पाऊस एकदम बारीकच आहे. आता इथून पुढं मोठा आला तरच आला. तर बघा आपल्या कापण्या कशा मऊ अशा झाल्यात, आणि थोड्या थोड्या फुगल्यात पण बरं का त्या, कारण आपल्या कापण्याचं पीठ जर व्यवस्थित झालं ना तर आपल्या कापण्या छान होतात. चांगलं मळलं ना पीठ तर छान होऊन जातात कापण्या. आणि प्रत्येक टायमाला आम्हाला सुतकच यायचं बरं का. म्हटलं चला आता तर आपण तळून घेऊ. तर आता बेंदूर तर जवळच आला आहे, तर आता बेंद्राची पण कर तळावीच लागते आपणाला. आता इथून पुढं सण चालू झालं, बेंदूर, नंतर रक्षाबंधन, असे सगळे. आता एकादश आली, तर आता शेवटचंच म्हणजे हे बरं का, कापणी आता एवढ्या हे तळून घ्यायचे छानपैकी. आणि हे लगेच आपण खाल्लं ना गरम गरम तर हे आपणाला गोड लागत नाही, जरा 1-2 दिवस ठेवल्या मुरल्या ना मग खायला छान लागतात. तर इथं आकाशनं खायला चालू केलं आहे बरं का कापण्या. तर गरम गरम खाल्ले की एकदम ही लागतात. तर चला, एवढाच व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. बाय बाय.